स्ट्रायकर 11 टीम 12th मॅन आपण स्टेजवरती यायचं लगेचच या मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. स्ट्रायकर 11 वर्सेस त्यांच्या विरोधात लढणारे रसाळ ब्रदर्स आणि या मॅचचं महत्त्व सांगतोय. या दोन टीम मधून जो संघ जिंकणार आहे तो मात्र ग्रुप बी मधून सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. जो जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल. ओव्हर टू सुनील शेळके सर. धन्यवाद अजय डायरे सर. पाथरज जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2021 आणि स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस. 3 आकड्याला फार महत्त्व असतं. या अगोदर बऱ्याचदा आपण आकड्यांचं महत्त्व गायकवाड सरांच्या बाणीतून ऐकलं. त्रिगुणात्मक 3 असा हा तिसरा आकडा आहे आणि त्रिवेणी संगम इथे मात्र साधत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. हा सामना दरम्यान सुरू होतोय. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या आत्मरूप गणेशाचं स्मरण करूया आणि या चालू सामन्याचं धावतं वर्णन तुमच्याकडे पोहोचवण्यासाठी मी सज्ज होतो. मराठी भाषेचा निश्चितच वापर केला जाईल आणि यानंतर हा चेंडू आपल्याला पाहायचा आहे. झेल घेण्याची संधी उत्तमरित्या इथे मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज क्रमांक 1चा बाद होतोय. फलंदाजी करत असताना स्ट्रायकर्स 11 या संघाचा. मराठी भाषेचं निश्चितच अतिशय फार महत्त्व आहे. आपुलकीची, जिव्हाळ्याची, प्रेमाची अजेसर ही भाषा आहे आणि मराठी भाषेचं वर्णन निश्चितच महती वर्णन करत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सुद्धा निश्चितच त्याची थोरवी गायलेली आहे. साच आणि मवाळ मिथिळे आणि रसाळ शब्द जैसे कळलोळ अमृताचे माझ्या मराठीचा बोलू कौतुके जे अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. अशा पद्धतीने मराठी भाषेचा गौरव इथे मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केला आहे आणि त्या मराठी भाषेमधून निश्चितच हे धावतं वर्णन करत असताना समालोचक मी सुनील शेळके उपस्थित सर्वांचं त्याचबरोबर यूट्यूब वाहिनीद्वारे आमच्या सोबत जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं या क्रीडानगरीत या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कालचा निश्चितच एक शेवटचा सामना आपण पाहिला. त्यामध्ये प्रथमेश याची बॅट तळपलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. चित्तथरारक निश्चितच तो सामना तिकडे मात्र रोमहर्षक आपल्याला अनुभवता आला आणि त्याचं श्रेय निश्चितच प्रथमेश जाधव या फलंदाजाला तिथे मात्र दिलं गेलं. 43 धावा व्यक्तिगतरित्या धावफलकावर ज्याने जोडल्या तो प्रथमेश यावेळेस. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये क्रिकेट खरं तर अनिश्चिततेने भरलेलं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन आव्हान आहेत, नवीन आव्हानांचा सामना करायचा आहे. क्रिकेटमध्ये या अगोदर तुम्ही काय केले खरं तर याला महत्त्व नाही. परवा दिवशी निश्चितच ठाणे ते समालोचन करत असताना पारगावचा संघ होता. आकाश तारेकर, सुमित डोंगरे आणि दोन्हीही फलंदाजांना दुहेरी धावफलक सुद्धा उभारता आलं नव्हतं आणि नाव किती मोठं यापेक्षा तुम्ही काम किती मोठं करता याला फार महत्त्व आहे. वंडर बॉय ऑफ रायगड ज्याला म्हणून गणलं जातं आकाश तारेकर यानेही निश्चितच तिथे मात्र सर्व प्रेक्षकांना निराश केलं होतं. क्रिकेट अशाच पद्धतीचं आहे. क्रिकेट खेळत असताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू नवीन आहे आणि हा प्रत्येक क्षण नवीन आहे. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस आहे. यावेळेस दाद मागितली जाते. पंच निश्चितच गोलंदाजाला आणि इतर सर्व संघ सहकार्याने इशारा करतात की हा जो इम्पॅक्ट आहे तो आउटसाइड दी लेग डाव्या एष्टीला सोडून जाणारा इम्पॅक्ट दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. इथे यावेळेस एकही धाव अंकित झाली नाही आणि खरं तर या षटकामध्ये डीजे मास्टर आवाज थोडा मोठा करा, थोडा बेस द्या. यस, या षटकामध्ये अजून एकही धाव निश्चितच इकडे मात्र मिळवता आली नाही फलंदाजी करणाऱ्या स्ट्रायकर्स 11 संघाला. यस, व्हेरी गुड. यावेळेस आडव्या बॅटने समोर खेळून काढलाय. खरं तर विरोधाभास आहे. आडव्या बॅटने फटका आडव्या दिशेनेच जायला पाहिजे, एकतर लेग साईड रिजनमध्ये जायला पाहिजे, मिड विकेटकडे जायला पाहिजे, परंतु ते मात्र आडव्या बॅटने सरळ खेळून काढलं. एक धाव घेण्याची संधी होती ती हेरली गेली आणि एक धाव इथे मात्र या धावफलकावर जोडली गेली. आत्ता यावेळेस कुठेतरी 5व्या चेंडूवर या धावफलकाचा निश्चितच श्रीगणेशा झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव धावफलकावर आली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, नॉट ओनली बेस्ट टीचर, इट इज अ बेस्ट फीचर ऑल्सो. आणि अनुभवी अशा पद्धतीचा हा गोलंदाज आपण पाहतोय गणेश रसाळ. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूफळीचा संपर्क करण्याचा अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला. हा फलंदाजी चांगली राहिली नाही. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी पॉवरफुल होणं थोडंसं निश्चितच अपेक्षित असतं, परंतु त्या पद्धतीने पॉवरफुल फलंदाजी झाली नाही. डीजे मास्टर थोडा आईस खोलून द्या. हॅलो हॅलो हॅलो, चेक. हाईस वाढवा थोडी. यस, हॅलो हॅलो.
गणेश रसाळ यांनी टाकलेले हे निश्चित षटक आपल्याला मित्रांनो पाहायला मिळालं. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव आली. याचबरोबर या सामन्याचा या अगोदर या स्पर्धेचा या अगोदरचा लेखाजोखा जर आपण निश्चितच पाहिला, 2 दिवस ही स्पर्धा तुम्ही या अगोदर अनुभवली होती, तिसरा दिवस आजचा. आणि आतापर्यंत ग्रुप ए मधून निश्चितच खुशी स्वरूपा 11 आणि त्यांच्या साथीने श्री सिद्धिविनायक 11, त्याचबरोबर ग्रुप सी मधून स्वर्गवासी प्रदीप भोईर 11 आणि त्यांच्या साथीने पात्रजला बिलोंग करणारी शिंगटे 11. निश्चितच हे 4 संघ आतापर्यंत सुपर 8 मध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळेल. आणि या अगोदर निश्चितच माझे साथी समालोचक आमचे मित्र अजय सर यांनी सांगितलं होतं की ह्या 2 संघांमधून जो विजयी संघ असेल तो सुद्धा यानंतर सुपर 8च्या फेरीमध्ये दाखल होईल आणि ही फार मोठी संधी आहे. त्याचबरोबर स्वर्गीय भास्कर 11 संघ सुद्धा अगदी सुपर 8ला पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे अशी ही माहिती आमच्यापर्यंत इथे मात्र पोहोचली जाते. एंड बदललं यावेळेस साईड स्क्रीन एंडनी निश्चितच गोलंदाजी होईल. मैदानाचा विचार केला तर खरं तर चांगल्या पद्धतीने ह्या मैदानाची सजावट आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला खवय्यांसाठी फार मोठी पर्वणी अजय सर तिकडे आहे. ज्याला जे जे पाहिजे त्याला तिकडे निश्चितच ते मिळेल. फक्त खिसा गरम हवा आहे आपला गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतो आणि या गोलंदाजाची उंची बघा मित्रांनो, शरीर फार महत्वाचं आहे कोणताही मैदानी खेळ खेळत असताना. आणि तुम्ही गोलंदाज असाल तर तुमच्याकडे अशा पद्धतीचं शरीर हवं आहे जेणेकरून निश्चित हिटिंग द डेक ऑफ द क्रीज ज्याला आपण म्हणतो, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी तिथे मात्र जनरेटिंग द बाउन्स अशा पद्धतीची टर्म आहे. इथे मात्र ती उसळी घेत असताना गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. इथे फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला आणि सन्मान देत असताना सुद्धा संपर्क आला नाही. खरं तर शोकांतिक आहे फलंदाजाच्या माध्यमातून. कदाचित या गोलंदाजाची उंची नुसती शारीरिक नाही तर क्रिकेटमधील उंची या फलंदाजाला माहीत असावी आणि म्हणूनच सन्मानजनक पद्धतीने खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न इथे या फलंदाजाच्या माध्यमातून झालेला आपण पाहतोय. खरं तर प्रथमेश जाधव मोठं नाव आहे. कालच्या दिवसामध्ये हे मैदान ज्याने निश्चितच गाजवलं होतं तो प्रथमेश यावेळेस स्वतःच्या नावाचा परिचय करून देत आहे. यावेळेसचा हा फटका अप्रतिम आहे. 6 धावांसाठी इथे मात्र जाणारा षटकार. व्हॉट अ ग्रेट शॉट. धन्यवाद. या अगोदर प्रथमेश निश्चित शांत राहिला होता आणि कदाचित ती वादळापूर्वीची शांतताही ठरू शकते. यावेळेस निश्चितच ज्या पद्धतीने इथे मात्र चेंडू फेकला त्याचा खरपूस समाचार घेत असताना क्रिकेटचा क्लास इथे मात्र दाखवला या फलंदाजाने. प्रथमेश जाधव ज्याचं नाव आहे. 6 धावा धावपलकर अंकित केल्या जातील. सप्तरंगी 7 धावा यावेळेस धावपलकर जोडल्या जातील. 7 या आकड्याचंही खरं तर खूप महत्व आहे. यावर चर्चा असेल. गोलंदाज तयार. यावेळेस चकवले इथे मात्र आश्चर्यचकित करून सोडलाय प्रथमेश जाधवला आणि हे मैदान सोडावं लागतं या मोठ्या फलंदाजाला. यावेळेस क्रमांक 2चा झटका लागतोय फलंदाजी करत असताना स्ट्रायकर्स 11 या संघाला. निश्चितच या स्पर्धेचा विचार केला तर प्रथमेशाची फलंदाजी काल आपण चांगली पाहिली होती. दिवस बदलला आणि क्रिकेट बदललं. क्रिकेटची स्पर्धा जरी ती असेल तरी आव्हानं मात्र बदलते. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं हे म्हणतात. क्रिकेट कधी हसवेल कधी रडवेल माहीत नाही. राजाचा रंकाचा राजा होताना आपण पाहतो. गोलंदाज वैभव तयार असेल. यावेळेस फारच मोठा आखूड टप्प्याचा चेंडू दरम्यान आपण इथे मात्र पाहिला. पंच आमच्याकडे वळले. कोणतीही शंका पंचांच्या मनामध्ये नाही. दोन्ही हात निश्चितच इथे मात्र समांतर दिशेमध्ये घेतले गेले आणि अवांतर हा चेंडू इथे घोषित केला गेला. एक निश्चितच अवांतर धाव इथे मात्र आलेली पाहायला मिळाली. वैभव नावाचा गोलंदाज आहे ज्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. हु इज दी डोनर? अनिल मिनमिने यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगली गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. वैभव तयार. इथे यावेळेस समोर ठेवलाय ब्लॉक कॉल आणि या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने करण्याची इच्छा गोलंदाजाची असते परंतु शरीर कधी कधी साथ देत नाही. शॉर्ट पिच गोलंदाज निश्चितच शॉर्ट पिच डिलिव्हरीज तुम्ही कधीही टाकू शकता अजय, परंतु समोर जर चेंडू ठेवायचा असेल, यॉर्कर लेंथ वापरायची असेल तर खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागतो आणि त्यासाठी फार मोठे गट हवे असतात. यावेळेस लीला करून दाखवलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
इथे आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे, एरियल रूटने खरं तर खेळून काढलं. समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला हा चेंडूने निश्चित सीमारेषेचा वेध घेतला आणि यावेळेस हा नेत्रदीपक फटका चौकार. धन्यवाद. डीजे ऑपरेटरला विनंती आहे, बोलणं पूर्ण झाल्याशिवाय निश्चितच आपण डीजे सुरू करायचं नाही. तुम्हाला मी अनाऊन्स करेल डीजे. यस, तुमचाही आदर आहे आणि तुमच्यामुळे निश्चितच या स्पर्धेला फार मोठा रंग चढलेला आहे. आणि संगीतामध्ये अजय फार मोठी जादू असते. खरं तर संगीत आपल्याला एका वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जातं आणि संगीताचा विचार केला ॲडव्हान्स या आजच्या काळामध्ये विचार केला तर म्युझिकल थेरपी म्हणून एक थेरपीसुद्धा प्रगत आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या दुर्धर आजारांवर फक्त आणि फक्त संगीत ऐकवलं जातं आणि त्यातून त्या आजारातून त्या निश्चितच आजार तो जो आजारी माणूस आहे त्यातून त्याला बरं केलं जातं. धन्यवाद. यावेळेस निश्चितच यावेळेस आपण पाहिलं एक अप्रतिम चेंडू दरम्यान इकडे मात्र हाताळला, त्यानंतरच्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला गेला आणि अप्रतिम फटकाही दरम्यान आपण पाहिला. धावफलक कुठपर्यंत गेलेला आहे आपण पाहूया. 12 धावा धावफलकावर आहे. खरं तर खूप काय बोलावंसं असं वाटतं, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यामध्ये प्रेक्षकांना धावफलकावर धावा किती आहेत ह्या वेळोवेळी सांगणं फार गरजेचं आहे. गडी किती बाद झालेत, कोणतं षटक चालू आहे आणि कोण फलंदाज आहे कोण गोलंदाज आहे. खरं तर या विभागात मी थोडा नवीन आहे, प्रत्येक खेळाडूची मला माहिती नाही. ठाणे विभागात भिवंडी विभागात सातत्याने समालोचन सुरू असतं. एकही दिवस मित्रांनो इथे मात्र एमटी नाही, परंतु हे गाव परिचित आहे. माझे नातेवाईक इकडे मात्र राहतात. मनीषजी मोडक असतील, त्याचबरोबर गणेश मोडक असतील आणि या सर्वांच्या माध्यमातून निश्चितच इथपर्यंत येण्याचा योग आला आणि इथे अनेक मित्र मला खऱ्या अर्थाने भेटले. माझे मंगेश रसाळ असतील, बंटी साळुंके असतील, पराग निश्चितच ऑन द वे आहे. थोड्याच वेळात तोही इकडे येईल. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या अगोदर चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहिली होती. सचिन मंडलिक नावाचा फलंदाज निश्चितच एकाच सामन्यामध्ये सलगचे 3 चौकार आणि सलगचे 3 षटकार खेचण्याचा मान त्याने पटकावला. त्यानंतर या आत्तापर्यंतच्या स्पर्धेमध्ये एकच खेळाडू असा आहे ज्याने 50+ धावफलक तिथे मात्र व्यक्तिगतरित्या उभारलं होतं. यावेळेस निश्चितच चेंडू फळीचा प्रॉपर संपर्क नव्हता, मिसटायमिंग होतं. निश्चितच क्षेत्ररक्षक पोचले, चेंडू अडवतात, फेकी करतात, एक धाव घेण्याची संधी आणि त्या खेळाडूविषयी बोललंच जावं कारण मंगेश खेडेकर नावाचा हा खेळाडू आहे ज्याने व्यक्तिगतरित्या 21 धावांचा सामना करत असताना 54 धावा या धावफलकावर जोडल्या आणि निश्चितच पहिली 50 साधत असताना 11,000 रुपयांचं कॅश प्राईज तब्बल त्याला तिथे मात्र दिलं गेलं. बक्षीस असतं मित्रांनो, किती मोठं आहे किती छोटं आहे हे पाहिलं जात नाही, परंतु भरघोस 11,000 रुपयांचं बक्षीस इकडे मात्र दिलं गेलं. हॅलो डीजे ऑपरेटर, काहीतरी वेगळं तुम्ही निश्चितच केले, तो मॉनिटर आमच्याकडे वळवा. तुमच्यावर फार अवलंबून आहे मॉनिटर, तो आमच्याकडे वळवा. येस, धन्यवाद. आणि हाई स्कोला थोडी खूप फ्लॅट केलंय. गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू उजव्या स्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितच पंचांकडे फक्त आणि फक्त पाहिले जातात. मित्रांनो, दॅट लाईन ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हणतात. त्या लाईनवर मालकी पंचांची आहे, तिथे मात्र दुसरा कोणी तिथे दावेदारी तिथे पेश करू शकत नाही. गोलंदाज तयार. यावेळेसही अप्रतिम ब्लॉक होलचा चेंडू आहे, यॉर्कर लेंथ आहे, वाईड यॉर्करचा चेंडू जर तुम्ही हाताळत असाल तर एक गोलंदाज म्हणून तुमचं नाव निश्चितच लौकिक होईल, यामध्ये कोणत्या पद्धतीची शंका नाही. यावेळेचा चेंडू निर्धाव येतो, धावफलक स्थिर राहतं आणि पाथरज जिल्हा परिषद प्रीमियर लीग स्पर्धांची निश्चितच ही जी कमिटी आहे त्याचं अध्यक्षपद भूषवणारे सन्माननीय जयदासजी बोडके साहेब आहेत. यावेळेसचा साधा सोपा झेल इथे मात्र टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 3चा बाद होतोय. यावेळेस फलंदाजी करत असणाऱ्या स्ट्रायकर्स 11 या संघाचा यस डीजे. धन्यवाद. यस, थँक्यू. फार चांगलं संगीत तुमच्या माध्यमातून ऐकलं. पाथरज जिल्हा परिषद विभाग प्रीमियर लीग कमिटी मित्रांनो निश्चितच जयदासजी बोडके यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी इथे मात्र आता यावर्षी काम करत आहे. निलेशजी खडे साहेब असतील, उपाध्यक्ष आहेत, प्रभाकर दिसले, शैलेश चवळे सचिव आहेत, गणेश मोडक, नरेश मिनमिने, अनिकेत भोईर, जय बोराडे, समीर मशे, हरिश्चंद्र जाधव, संजू मते, गणेश रसाळ आणि इतर सर्व सहकारी निश्चित यांची फार मोठी मेहनत आहे. मित्रांनो, या अगोदर संदीपजी गायकवाड बोलत असताना बोलत होते, खरं तर ते वाक्य मीही बोलत असतो. लग्न पाहावे करून, घर पाहावे बांधून आणि त्यानंतर एखादी मोठी स्पर्धा आयोजित करून पाहावी. आणि ही स्पर्धा आयोजन करत असताना फार तर छोट्या छोट्या फार गोष्टी असतात.
एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, त्यावर जर आपण समोर तीच गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या समोर असेल तर ती चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो. परंतु ह्या आयोजनामध्ये खूप काही गोष्टी आहेत. अगदी तुम्ही उल्लेख जर करायचा घेतला तर डीजे आहे, इकडे लाईव्ह आहे, तिकडे पंच आहे, तिकडे कॉमेंटेटर्स आहेत, तिकडे बाउंड्री आली, इकडे साईड स्क्रीन आलं, इकडे खूप 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 आणि निश्चितच ह्या अगणित गोष्टी आणि त्यांचा संगम करावा लागतो. यावेळेस समोरचा चेंडू आहे, खेळून काढले, बॅकक्लिपचा छोट्या पद्धतीने वापर झाला. इथे मात्र मनगटातली ताकद पाहायला मिळाली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. डीप काऊ कॉर्नर रिजनमध्ये चेंडू अडवला, फेकी केली, 1 धाव आली. धावपलकावर नजर निश्चितच आपली राहणार आहे. 14 धावा यावेळेस या धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाल्या. गोलंदाज क्रमांक 3 साठी क्रमांक 4 साठी वैभव रसाळ की ज्याने दुसरं षटक अप्रतिमरित्या हाताळलं होतं, पुन्हा एकदा तयार असेल. फक्त आणि फक्त एका षटकारासाठी तेजस पेमर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तुमचंही स्वागत असेल. त्याचबरोबर अजित अहिरसाठी या सिटीज आणि यावेळेसचा चेंडू अप्रतिम आहे. गती इथे मात्र दिली जाते. भरधाव वेगाने टिचून मारा भेदक गोलंदाजी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. कधी कधी गती ही गोलंदाजाची मित्र असते तर कधी ती शत्रूही होते. ज्यावेळेस लॅप शॉट खेळला जातो आपल्याला निश्चितच T20 मध्ये शहानशाह आफ्रिदी विरुद्ध मॅथ्यू वेडने खेळलेले शॉट्स आठवत असतील. गतीचा अप्रतिम वापर केला होता आणि गोलंदाजाची गती गोलंदाजालाच मारक ठरली. त्यावेळेचे षटकार मित्रांनो कोणी विसरू शकत नाही. गोलंदाज तयार असतील. खरं तर तसंच उंचपुरे गोलंदाज आहेत. वैभव यावेळेस शॉर्ट पिचिंग आहे. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. फक्त आणि फक्त अंदाधुंद बॅट फिरवली जाते. चेंडूवर अतिरिक्त इथे मात्र वेग जरी दिला असेल तरी चेंडू आणि फळीचा संपर्क जर आणायचा असेल तर तुम्हाला अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ही कायम ठेवावीच लागते. तुमची हेड पोझिशन फार महत्त्वाची आहे. फुटवर्क तर महत्त्वाचंच आहे मित्रांनो. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क याला फार महत्त्व आहे असं म्हणतात. फुटवर्क महत्त्वाचंच आहे परंतु तुमची हेड पोझिशन आहे. तुम्ही त्या चेंडूला कुठपर्यंत निश्चितच बघताय, त्याच्यावर नजर कशी ठेवताय आणि शरीरापासून निश्चितच अवे फ्रॉम दी बॉडी न खेळता अगदी त्याला जवळपास येऊन नंतर जर तुम्ही फटके केले तर निश्चितच चांगली फटकेबाजी तिकडे मात्र होऊ शकते. बेटर रिझल्ट राहू शकतो. धावपलक स्थिर आहे. 14 धावा धावपलकर आहेत. 4थं षटक सुरू आहे. फलंदाजांची हारागिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे यावेळेस फुलटॉस आहे. दाद मागितली जात नाही. धावबाची संधी असेल. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडू निश्चितच इथे मात्र साधता आला असता निशाणा तर फलंदाजाला बाधून परतावं लागलं असतं. खरं तर 1 धाव यावेळेस धावपलकावर इथे मात्र जोडली गेली बऱ्याच अंतराने. इथे या जर इनिंगचा विचार केला फलंदाज इथे मात्र अनसक्सेसफुल राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे खूप सारे डॉट बॉल्स इथे मात्र खेळून काढलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 डॉट बॉल्स होते. गोलंदाज तयार. इनर एज ऑफ द बॅट टो एंडला इथे मात्र चेंडू आदळतो. इथेही डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी 1 धाव आलेली आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो निश्चितच 3 चेंडू डॉट होते. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं त्याही षटकामध्ये 3 चेंडू डॉट होते. 4 चेंडू डॉट होते आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू डॉट झालेले आहेत. इतके सारे डॉट बॉल जर तुम्ही खेळून काढाल तर मग धावपलकर धावा लावणार कधी याचा विचार निश्चितच फलंदाजाने करायला हवा. ज्यावेळेस मोठे फटके येत नसतील एकेरी दुहेरी धावा निश्चितच घेतल्या पाहिजेत. गोलंदाज तयार. वैभव यावेळेसचा फटका चांगला आहे. पाहायचंय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून भूमितीमधील दुभाजक इथे मात्र आपल्याला आठवतोय आणि यावेळेस इंटू द गॅप्स बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर ग्लोरियस 4 रन्स. धन्यवाद. निश्चितच आतापर्यंत निश्चितच तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आहे. आपण अजय डायरे यांना निश्चितच ड्रायव्हिंग सीटवर पाहतोय. चांगलं समालोचन त्यांचं तुम्ही ऐकलं. संदीपजी गायकवाड असतील, सचिन जुमारे असतील, त्याचबरोबर अजूनही 2 समालोचक मित्रांनो इथे मात्र उपस्थित आहे. आमचे समालोचक मित्र गणेशजी रसाळ असतील, धोत्रेला बिलॉंग करतात. संभाजी पथारे आहेत, निश्चितच अंजेप गावाला बिलॉंग करतात आणि त्याचबरोबर संदीपजी बोराडे सर आहेत. निश्चितच या सर्व समालोचक मित्रांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो सहर्ष स्वागत करूया. तुमची कामगिरी फार महत्त्वाची आहे. खरं तर जे चाललं आहे ते जर रेटॉरिकल पद्धतीने सांगता आलं नाही आणि तर क्रिकेटला निश्चितच महत्त्व आणि मजा निश्चितच मित्रांनो आली नसती. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि तो जर निश्चित असता म्हणजे क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी जर ठरलेल्या असत्या, सर्व माहीत असत्या तर इतकं मोठं आयोजन करण्याची गरज राहिली नसती. आणि अनिश्चितता आहे म्हणूनच प्रेक्षक इथपर्यंत पोहोचतात मित्रांनो आणि ती मजा तो थरार तिकडे मात्र या क्रिकेटचा अनुभवतात. त्याचबरोबर गौडवाडीला बिलॉंग करणारे मुक्तार काजळे साहेब आहेत. क्रीडानगरीमध्ये निश्चितच आपण उपस्थित आहात. आपणास असणे विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे आणि इथे बसून निश्चितच या क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद आपण इथे मात्र घ्यायचा आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक पूर्ण झालं.
यस आणि 4 षटकानंतर 20 धावा धावपलकर आहेत. फक्त 5 ची सरासरी आहे. खरं तर 5 धावा म्हणजे एखादा मोठा फटका षटकार आला तरी 6 धावा बनत असतात, परंतु इथे मात्र तब्बल 24 चेंडू इथे मात्र झालेले आहेत आणि 24 चेंडूचा सामना करत असताना फक्त आणि फक्त 20 धावा धावपलकर आहेत. 2 मोठे चौकार आपण पाहिले, एक षटकारही पाहिला, परंतु डॉट चेंडूचे जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज जास्त आहे, म्हणूनच फलंदाज कुठेतरी बॅकफुटला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण इथे मात्र एन्जॉय करतात. रसाळ ब्रदर्स आणि स्ट्रायकर्स 11. रसाळ ब्रदर्स निश्चितच आणि एकनाथ आणि भूषण रसाळ यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. स्ट्रायकर्स 11चा विचार केला तर समीरजी शेमटे आणि अजित अहिर यांच्या मालकीचा हा संघ आहे. यावेळेस लॉक केले, यावेळेस अप्रतिम फटका पाहायचं, अंतर मिळतं का? उंची मात्र योग्य होती, अंतर मिळालं नाही आणि अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेला. अप्रतिम झेल आणि फलंदाज यावेळेस फेल. धन्यवाद धन्यवाद. युवराज वॉरियर्स वर्सेस दुर्वा 11 यानंतर आजच्या दिवसातील चौथा सामना मित्रांनो आपण अनुभवणार आहोत. विनंती आहे, माझा आवाज संघनायकांपर्यंत जर पोहोचत असेल तर आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला नाणेफेकीसाठी लगेचच स्वतःला उपस्थित करायचं आहे. संदीपजी गायकवाड सर, आपण निश्चितच आपली उपस्थिती व्यासपीठामध्ये इथे मात्र असू द्या, समालोचन कक्षात खरं तर असू द्या. 4 षटकांचा खेळ संपला. आवाज पुन्हा एकदा थोडा कमी झाला. विनंती आहे डीजे मास्टर. गोलंदाज 5वा इथे मात्र अजय धुळे गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर एक गडी इथे मात्र बाद करण्यामध्ये तो सक्षम ठरलेला आहे. पाहायचंय 5 षटकांमध्ये निर्धारित किती धावा या धावपलकर इथे मात्र जोडल्या जातील. गणेश मोडक यांच्याकडून अजयसाठी 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. यावेळेसही मोठा फटका पाहायचा, यावेळेस तरी अंतर मिळतं का? योग्य उंची, योग्य अंतर. यावेळेस चेंडू झाला चुमांतर. हा षटकार. धन्यवाद. अजित आहेर यांच्यासाठी एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तेजसजी पेमार यांच्याकडून आणि ते 500 रुपये निश्चितच अजितच्या खिशामध्ये गेले असं म्हणायला हरकत नाही. आणि यावेळेस 6 धावपलक वाढला आणि त्याची गरज होती, खरं तर फार गरज होती. दिस शॉट वॉज बॅडली नीडेड. याची फार गरज होती, ती जी इथे मात्र पूर्ण केलेली आहे. आणि मला असं वाटतं या षटकातील अजून 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. अजून 2 मोठे फटके आले तर सन्मानजनक धावफलक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि क्रिकेट आहे, एकतर्फी निश्चितच हार आणि एकतर्फी प्रेम हे कोणालाच मान्य नसतं. क्रिकेटमध्ये ते होऊ नये. खरं तर अशा पद्धतीने प्रत्येक जणाची अपेक्षा असते. यावेळेस गोलंदाज तयार असतील. पुन्हा गोलंदाजी मार्कवर अजय धुळे. हॅलो, यावेळेस आपण पाहायचं आहे, प्रॉपर टायमिंग नव्हतं. 1 धाव घेण्याची संधी होती, 1 धाव पूर्ण झाली. दुसरीसाठी निघतील का? तर दुसरी धाव निश्चितच इकडे मात्र अटेम्प्ट केली जात नाही. एकेरी धावेने धावपलक 1ने वाढलं जातं, 1 धाव जोडली जाते. 27 धावा यावेळेस धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. या निश्चितच सामन्याचं हे पहिलं सत्र आहे. फलंदाजी ती मात्र होती आहे स्ट्रायकर्स 11 संघाच्या माध्यमातून. फुलटॉस इथे मात्र डान्सिंग डाऊन दी ट्रॅक करून घेतलेला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अवेलेबल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र होत आहे आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा सकाळपासून निश्चितच मी पाहतो चांगला राहिला आहे अजय सर. ग्राउंड फिल्डिंग असेल, कॅचिंग फिल्डिंग असेल आणि क्षेत्ररक्षण फार इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजी फलंदाजी जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं क्षेत्ररक्षण असतं. वैभव अजयला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल षटकातील क्रमांक 5व्या चेंडूसाठी. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 28 आहेत. शेवटचे 2 चेंडू यानंतर इथे मात्र या सामन्यामध्ये शेष असतील. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्कर आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस हारागिरी करतात आणि हे बऱ्याचदा होत आहे. निश्चितच मित्रांनो, ज्यावेळेस समालोचक एखाद्या गोष्टीचं कौतुक करतो, एखाद्या खेळाडूचं कौतुक करतो, त्यानंतर त्याच खेळाडूकडून बऱ्याचदा चुका झालेला आपण पाहत असतो. कमेंटेटर्स कर्स असं याला म्हटलं जातं. आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चुकले. 3 धावा घेण्याची संधी ते मात्र प्राप्त होती, ती संधी पूर्ण केली गेली. धावपलक 3ने वाढत असताना 31 धावा धावपलकावर. एखादा षटकार, एखादा चौकार. स्टेप आउट होऊन खेळून काढायचा आहे आणि एकही धाव इथे यावेळेस नसेल. आणि याचबरोबर निश्चितच मित्रांनो, रसाळ ब्रदर्स वर्सेस स्ट्रायकर्स 11 हा वाईड चेंडू आहे. सॉरी, पंच आमच्याकडे वळले. अंतिम क्षणाला पंचांनी निश्चितच हा चेंडू इथे मात्र वाईड घोषित केला गेलेला आहे. गोलंदाजाला दंडित केलं. यावेळेस 32 धावा धावपलकर असतील आणि फलंदाज निश्चितच इथे मात्र बाद झालेला आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेलेही आपण इथे मात्र पाहू शकाल. लाईव्ह स्ट्रीमिंग इथे मात्र या सामन्यांचं केलं जातं साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आणि
प्रेम वाघमारे असतील, चंदू वाघमारे असतील, सूरज गायकवाड, राज म्हात्रे, अभिषेक चव्हाण अशी टीम दरम्यान मित्रांनो आपण पाहतोय. निश्चितच सातत्याने ठाणे भिवंडी विभागामध्ये आमच्याबरोबर जोडलेले असतात लाईव्हच्या माध्यमातून जल्पेश भोईर अँड टीम GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट क्वालिटी टेलिकास्टसाठी प्रसिद्ध आहे. आणि तसंच काम इथे मात्र या ग्रुपच्या माध्यमातून साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटबद्दल खरोखर ग्लोबल झालं आणि त्याला कारणीभूत निश्चितच लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा आहे. घर बसल्या इथे मात्र आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. यावेळेस अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाला नाही. इथे मात्र झेल घेण्याची साधी सोपी संधी होती आणि यावेळेस झेल घेतला गेला. धावफलक स्थिर राहिलं. शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद झाला. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. स्ट्रायकर्स 11 च्या माध्यमातून पहिलं सत्र फलंदाजीचं इथं मात्र पूर्ण झालं. या निश्चितच रसाळ ब्रदर्स संघ आपण निश्चितच पाहतो चांगली कामगिरी आता गोलंदाजीची ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. फक्त आणि फक्त 32 धावा धावफलकावर लावण्याची संधी स्ट्रायकर्स 11ला त्यांनी दिली. ते संघाचे संघ मालक एकनाथजी रसाळ साहेब आणि निश्चितच व्यासपीठावर ज्यांचं आत्ता आगमन झालं ते भुसनजी रसाळ साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. याचबरोबर मित्रांनो पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्राच्या अंती धावफलकावर नजर टाकली तर 32 धावा धावफलकावर आहेत. 33 धावांचा लक्ष्याचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल. यानंतर फलंदाजी करताना रसाळ ब्रदर्स या संघाला आणि या अगोदर निश्चितच रिक्वेस्ट केली होती. यानंतरचा सामना युवराज वॉरियर्स वर्सेस दुर्वा 11 दोन्ही संघाच्या संगणकांनी विनंती आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स इथे मध्ये यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करा आणि या 33 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने इथे मात्र पार पडतंय, कशा पद्धतीने फलंदाजी राहते, कशा पद्धतीने गोलंदाजी होते, काय घडतं काय बिघडतं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच तयार असतील या विभागातील एक जुने जाणते समालोचक संदीपजी गायकवाड सर. यस धन्यवाद सुनीलजी शेळके साहेबांना आपण ऐकतोय आणि सुनीलजी शेळके साहेबांसाठी या ठिकाणी सरांसाठी कॅश प्राइज येत आहे. स्वर्गीय भास्कर 11 संघाचे संघ मालक नरेशदादा मिनमिने यांच्याकडून मात्र तुमच्या उत्कृष्ट समालोचनासाठी तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. तर सुनीलजी शेळके सरांना मी विनंती करतो सर आपण हे कॅश प्राइज स्वीकारायचं आहे. नरेशदादा मिनमिने यांच्याकडून आपणास हे 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आम्ही सुपूर्द करतोय. या ऐकूया आपण या मॅचमध्ये आता 33 धावांचं लक्ष असेल. मायक्रोफोनवर येथील सेकंड इनिंगमध्ये 33 धावांचं लक्ष गाठण्यासाठी मैदानावरती उतरेल रसाळ ब्रदर्स 11 संघ आणि या ऐकूया आपण. कुठेही जाऊ नका, बघत रहा, ऐकत रहा संदीपजी गायकवाड यांना. यस ओव्हर टू सर. हॅलो. तर आपण आमंत्रित करूया युवराज वॉरियर्स वर्सेस दुर्वा 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉक्स बॉक्समध्ये यायचे. यापुढील सामना आपण पाहिलेच 32 धावा स्कोर कार्डवरती लागले गेले. ते चांगली रणनीती गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिली गेली. आपण रसाल ब्रदर्स संघ गोलंदाजी करत होता. स्ट्रायकर्स त्या ठिकाणी पाहिलं गेलं अडचणीत सापडला होता. बोडके साहेब जोपर्यंत तुम्ही गरम होत नाही तोपर्यंत आमचे पंच हा सूरज पांडे जरा गरम व्हा, मजा येईल. तर आपण आमंत्रित करूया युवराज वॉरियर्स वर्सेस दुर्वा 11 दुर्वा 11. दुर्वा 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. युवराज वॉरियर्स संघाचा कर्णधार आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स टॉक बॉक्समध्ये.
तर आपण मनोज बुवा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. तर सुनील सर आपण ओपिनियन त्या ठिकाणी घ्यायचे. हॅलो. हॅलो. युवराज वॉरियर्स वर्सेस दुर्वा 11 दोन्ही संघाचे कर्णधार. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय 33 धावांचं लक्ष गाठायचे. रसाळ Yes, sir. ब्रदर्स संदीप सर आपण नाणेफेक करून घेऊया. निश्चितच टॉस बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडलेले आहेत संदीपजी मनोजजी भोईर सर समाजसेवक आहेत आणि सामना सुरू आहे त्यामुळे ओपिनियन आपण घेणार नाहीत. निश्चितच नाणेफेक होतीये. हु विल कॉल? यस. तर गणेश मोडक, नरेश दत्ता Tell. मेलमीने. यस इट इज. आणि फलंदाजी स्वीकारले निलेश दुर्वा खरे. 11 संघाच्या संघ कर्णधाराने फलंदाजी स्वीकारली आणि नाणेफेक मित्रांनो इथे मात्र झाली. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जायचंय. चालू सामना सुरू आहे त्यामुळे कोणत्या पद्धतीचं ओपिनियन आपण इथे मात्र घेतलं नाही. सरळ जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे ऐकूया संदीपजी गायकवाड सर आणि त्यांच्या साथीने अजय डायरे सर. यस इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कमिटी मेंबर्स आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचे. गणेश दादा मोडक, नरेश मिनमिने, तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतो क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले 2 चेंडू 5 धावा पाहिल्या. बिलींचा पुढचा चेंडू मागचा दरवाजा उघडा केला. चोर चोरी करून गेला. बस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त केली वैभवची या ठिकाणी. आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली. आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा रायल काही आरतीची राहिली. उघड थँक्यू उघड तुझे मास्टर. दरवाजा रायल. लाजबाब. हस्ती आणि बस्ती ह्या तगडेबाज फलंदाजची उद्ध्वस्त केली गोलंदाज मिलिंदने. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर सिंगल आणि हा विकेट आपण यात पाहिलं. योगेश जाधव याचकडून मिलिंद जाधवला 200 रुपयाचा पारितोषिक. नवीन फलंदाज गणेश रसाल आपण पाहतो मैदानाकडे रवाना होतात. तीन चेंडू 5 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. चौथा चेंडू या दरम्यान पाहतो चांगला चेंडू, खालवर टप्प्याचा चेंडू होता. डॉट चेंडू आपण पाहिला गेला. 4 चेंडू झालेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. चार चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. पाचवा चेंडू या दरम्यान पाहतो गणेश रसालच्या बॅट मधून चेंडू निघतोय. हवाई सफर होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली या ठिकाणी झेल सोडले. मित्रा जेव्हा अटीतटीच्या मॅच असत्या, स्कोर कार्ड कम असतोय, त्या टायमाला असा क्षेत्ररक्षण करशील खराब, रात्री तुझ्या स्वप्नामध्ये येईल अशोक शराब. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं तर महागात पडू शकतं. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये जेव्हा तुम्ही पकडाल सोपा झेल, तेव्हा जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. हा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय. 2 धावा बहाल केल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती.
पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू. पाच चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आपण पाहतोय गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन येतोय. 33 धावांचं एक सोपं लक्ष या ठिकाणी गाठायचंय. रसाल ब्रदर्स संघाला वैभव माघारी परतला. पहिला झटका त्या ठिकाणी आपण पाहिलं गेले. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू आहे. लेग स्टंपला चेंडू होता. फ्लिक केलं फाईन रिझन मध्ये. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट 1 बाउंस चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. आलेला हा सुंदर चौकार. थँक्यू विजय मास्टर. लाजवाब गलगले. पहिलाच षटक या ठिकाणी 11 धावा धावफलकावरती. 22 धावांचं अजूनही लक्ष. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि त्या दरम्यान पाहिलं गेलं अविनाश मिनमने साहेबांनी पारितोषिक लावलंय. रुपेश जोगले यांना लगातार 3 चौकार. 500 रुपयाचा पारितोषिक असेल. 500 रुपये मिळवायचे. 3 चौकार लगवायचे ना. आजचा खर्च नाश्ता पाणी सुटून जाईल. आणखीन 2 चौकार आले तर. हा 11 धावा धावफलकावरती. 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन आलाय तो प्रथमेश मते. प्रथमेश मते या ठिकाणी आपण पाहतो चौकार हॅट्रिक साठी रुपेश जोगलेला 500 रुपयाचा पारितोषिक अविनाश मिनमेने यांच्याकडून. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. ब्लॉकला टाकलेला चेंडू आपण पाहतोय. मिलाप रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू पाहिला गेला. गणेश रसाल आणि रुपेश जोगले या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. दुसरा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी पाहतो ओरपी चेंडू अभिरिकावून दिलाय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. थोडस 1 मिनिटासाठी फक्त थांबायचं सर. 1 मिनिटासाठी फक्त थांबायचं. आपल्या कमिटीचे जो रूल्स होता कारण आपण जे प्लेयर घेतलेत रेग्युलर प्रमाणे प्रत्येकाला एक एक मॅच खेळून देणं गरजेचं होतं. पण लीग स्टेज मध्ये आपण ग्रामीण खेळाडूंना याच्यासाठी संधी देतोय का जेणेकरून त्यांना आपला खेळ दाखवावा. प्लॅटफॉर्म मध्ये त्यांना सिद्ध व्हावं. त्यासाठी त्यांनी फॉर्म भरलेले असतात. आणि एखाद्या खेळाडूला जर त्या ठिकाणी संधी भेटत नाही लीग स्टेजमध्ये एकही मॅच त्याला खेळायला भेटत नसेल तर त्या संघ मालकाला आणि त्या संघाला कुठेतरी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यासाठी आपण पाहतो रसाल ब्रदर्स यांच्या संघाला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आणि त्यांनी स्वीकारले. तर मनापासून रसाल ब्रदर्स या संघाचं कौतुक करूया का त्यांनी ती स्वीकारले. आणि भूषणजी रसाल साहेब व्हेरी गुड. चांगलं. कारण बघा माघार घेणं म्हणजे क्रिकेटमध्ये हार नाहीये. ते क्रिकेटमधली सर्वात पहिली जीत असते ती म्हणजे कुठेतरी माघार घेणं. तर आता जिथे 33चं टार्गेट होतं ते 35चं होऊन बसलंय. मॅच स्टार्ट करायची. हा यानंतरच हे रूल. हा या ठिकाणी ओरपी चेंडू आपण पाहतोय. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. स्कोर कार्ड 35 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. अजूनही 21 धावांची गरज. तीन चेंडू झालेत. 21 चेंडू आणि 21 धावा. 19
तो डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय. नाही, क्रिकेटमध्ये तुम्हाला आम्ही हमेशा सांगतो, आम्ही पंच असले तरी सांगतो, मोबाईल मैदानात घेऊन जाऊ नका मित्रांनो. लाईव्ह मॅचमध्ये जे आपल्या अस्त्रशस्त्राचे वापर आहे तो मैदानात जाण्यापूर्वी करायचा असतो. मैदानात कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ करायचा नसतो. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. 4 चेंडू आपण पाहतो आतापर्यंत चांगले फेकलेत. इथे खूपच बाहेर जाणार चेंडू छेडण्याचा प्रयत्न केला होता, अतिरिक्त बाहेर होता. पंच डीके सरांनी सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव या ठिकाणी घेतली जाणार. धावसंख्या पुढे वाढली जाते, जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 20 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 20 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मध्ये 1 धाव. इथे शॉर्ट पिच चेंडूचा फाईन डिझर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाणार. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 16 या आकड्यावरती. माननीय रोहिदासजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पाच चेंडू झालेत. 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात प्रतिमेशने. इथे सुरेख फटका, कव्हरला बीट करून स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बघा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं जात आहे. 2 धावा घेतल्या गेल्या. 3री धाव यांचा प्रयत्न, 3री धाव या ठिकाणी कव्हर केली जाते. 3 धावेने स्कोर कार्ड वाढला जातोय. जाऊन पोहोचलंय ते 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती. तर क्रिकेटचे नियम आपला विषय चालू होता अजय. मैदानावरती जर पंचाच्या निर्देशात आलं का कोणी मोबाईल यूज करतोय तर पंचाने सांगतो आपण त्वरित त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायची आणि काही असेल निर्णय कमिटीकडे आपण सपूत करायचे. इतर कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही. इतर कोणताही खेळाडू मैदानामध्ये अशा प्रकारचा गैरवर्तणूक करणार नाही. जर तुम्हाला सापडलं, तुमचा निर्णय हा अंतिम निर्णय कमिटी मान्य करेल. आणि यानंतर बघा जसं रसल ब्रदर्सने सांगितलं का त्यांनी एक खेळाडू खेळवलं नाही, त्यांनी 2 धावांची पेनल्टी स्वीकारली, तसं इतर संघही लक्षात ठेवा. तुमच्यासाठी पण ही सत्र ताकीद असेल का तुम्हाला प्रत्येक प्लेअरला खेळवण्याचे. आता गडबड गोंधळ आकाशच्या मनामध्ये, आता कुणाला बसवायचं कुणाला घ्यायचं. कुशल मोमेंट असतात आकाश, चालतंय, सर्व सिद्ध आणि सर्व करावंच लागतं आपल्याला. तर सांगितलं आमच्या सुनील सरांनी सांगितलं इथे खाऊ गल्ली खूप भरलेली आहे, म्हणजे मेजवानी आहे, फक्त खिस्सा गरम पाहिजे. हरेश धुले साहेब यांचा ढाबा आहे त्या ठिकाणी, चांगलं रुचकर जेवण त्या ठिकाणी आहे, म्हणजे सर्व काही सोयी आहे तिथे. हिरवळे झाडं आहेत, झुडपं आहेत, कुठेही आराम करू शकता, आरामात मॅचचा आनंद लुटू शकता, कोणत्या प्रकारचं तकलीफ नाही आहे इथे. तिसरं षटक सुयोग तिटकरे गोलंदाजी मार्कवरती. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. समोर असेल फलंदाज रुपेश जोगले. हलक्या हाताने ग्लान्स केला. बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहिला गेला. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात होते. एक चांगलं गोष्ट पाहिली गेली तर जेव्हा छोटा स्कोर असतो, डिफेंड करत असतो, तिथे मी काल पाहिलं गेलं चॅम्पियन लीगमध्ये किरण शिल्के वाकस संघाच्या गोलंदाजाने 6 धावा डिफेन्स केल्या होत्या, 2च फक्त धावा दिल्या होत्या. करू शकतात गोलंदाज, जिद्द मनाने धरा, विश्वास पक्का ठेवा. सुरेख चेंडू, शॉर्ट पिच मारा होता. इथे क्षेत्ररक्षक ताईनं सांगितलं सुरेख चेंडू आहे, काही आखू टप्प्याचा चेंडू होता. ताकद कमर, गुस्सा ज्यादा,
थोडेसे कम, थोडा आधा, फलंदाज बाद झालाय. झटका क्रमांक दुसरा या ठिकाणी. थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टर आता भरपूर झाले. आता सूर्य उगवून आता वेल झाली. आता थोडंसं आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, हा नवीन बघा ना गाणी निघालेत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरची भरपूर गाणी आहेत. प्रेक्षकांना काय पाहिजे? एन्जॉय, मजा पाहिजे. लावणी लावा. तर रसाल बदरचे संगमालक एकनाथजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. संगीत असं लावा. हल्दी समजा आज हल्दी आहेत, घुमसान होऊन जाऊन द्या. या दरम्यान पाहतो आवाई सपर होतो. शतरक्षक चेंडू परत पोचला. मिलिंद पोचला होता. इथे झालं, फाटकं निघालं. डोक्यावरती चेंडू घेतला. लगत चेंडू दान झाला. आधीच आपला पगार कमी आणि खर्च जास्त. खर्च जास्त होईत बसलाय. धावांचा खर्च या ठिकाणी केला जातोय. स्कोर कार्ड 21-14 धावांची अजूनही गरज. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची गरज. गोलंदाज योग, चांगला योग पकडावा लागेल तर चांगली गोलंदाजी होईल. इथे चांगला चेंडू बॅटला स्पर्श करून चेंडू जाऊन पोहोचलाय यष्टीच्या हातामध्ये. कोणताही नाही गडबड ना गोंधळ. चांगला झेल. फलंदाज बाद या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसतोय स्ट्रायकर्स 11 संघ. फलंदाज क्रमांक 3 येतोय माघारी. तो चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी. 5 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना माघारी जाळले. चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे परम मित्र बाला बोराडे अर्थात जय यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर जय सर, गुड मॉर्निंग. तुम्ही आता दिसलात ना आम्हाला. कालवा टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न. मिलिंद त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव घेतली जाते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी समाप्त होत आहे. चांगला स्पेल टाकताना दिसला. चांगली गोलंदाजी करताना दिसला सुयोग. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 3. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 22. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. इथे मॅच मध्ये आज ट्विस्ट निर्माण झाला आहे. कधी धावा जास्त, कधी चेंडू जास्त होते, कधी चेंडू कमी. आता धावा जास्त होऊन बसलेत. इथे ट्विस्ट निर्माण झालेत. ट्विस्ट निर्माण दोघांमध्ये गोंधळ गडबड जरूर होणार. पंचांचा इशारा मैदानावरती असणार. तो परत आमचा डीजे काय गोंधळ घालतोय पाहूया मैदानावरती. जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले. फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले. राया सोडा का तर काय येळ नाही बरी पुन्हा भेटू केव्हा तरी
मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी क्या बात आहे डीजे मास्टर. बघा असं संगीत लावा, प्रेक्षक पण खुश झाले बघा. सगळ्याच्या चेहऱ्यावरती कशी खली उठली, जे नर्वसपणा होता ना तो गायब झाला. लाजवाब. असंच अप्सरा बिप्सरा असे सगळ्या लावत बसा. हा अप्सरा येऊन द्या मैदानावरती, बादशाह येऊन द्या, मजा येते. क्रिकेटला मजा तेव्हाच येईल. तर बघ कॅमेरामॅन खुश झाले. तर कॅमेरामॅन आपला सूरज गायकवाड, अभिजित चव्हाण. सूरज गायकवाड आहेस ना? हा व्यवस्थित आहे ना? आरामात व्यवस्थित सर्वजण. हा मजा करा, एन्जॉय करा. नाचायला लागले कॅमेरामॅन लगेच. असं कधी झंकार होऊन द्या. आणि कॅमेरामॅन जेवढा वेळ भेटेल ना, जेवढे प्रेक्षक बसलेत ना आपले, सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये टिपायचं, सर्वांना घ्यायचं. तर गोलंदाजी मार्कवरती मिलिंद जाधव. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. शॉर्ट चेंडू, शॉर्ट पिचचा मारा, यावरती खराब क्षेत्ररक्षण. मित्रा मगाशी सांगितलं मी, इथे जर तुम्ही झेल सोडाल, ही झेल नाही तर मॅच सोडली. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. रुपेश धुले एक आक्रमक फलंदाज, राऊडी बॅट्समन येतो सावले संघाचा आणि लाजवाब कामगिरी करतोय. स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती 9 धावांची अजूनही गरज. 11 चेंडू आणि 9 धावा. इथे चांगला फटका पुन्हा एकदा बघा. पॉइंट रिझर्व मधून डीप कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार. बॅक टू बॅक रुपेशच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार. मस्त अंगुरी रात प्याले घटनाचे रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार चांगली रेस लागली होती. आपण पाहतो क्षेत्ररक्षकाचे चेंडू परत 2 चौकार आले. स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. इथे 5 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 5 धावा. गणेश रसालने जे सुरुवात करून दिली होती तिला आगेकूच करून नेली. 2 चौकार आपण पाहिले गेले. मिलिंद इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मैदानात गेला होता, पण एक झेल सोडला. सरळ रेषेत आपण पाहतोय. तीन चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा चेंडू, गोलंदाज तयार, राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा पाहिला गेला. डॉट चेंडू पाहिला जातोय. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेलाय. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 5 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. आठ चेंडू आणि 5 धावांची गरज. पुढचा चेंडू. इथे आपण पाहतो बॅटची एनर्जी घेतली जाते. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहतोय. चांगला कमबॅक आहे मिलिंदचा या ठिकाणी. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. इथे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची गरज. प्रसाद ब्रदर्सच्या गोट्यामध्ये खलबल. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 7 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा 7 चेंडू या षटकातील मिलिंदचा शेवटचा चेंडू असेल. इथे आपण पाहतोय पॅडल करतोय चेंडूला. स्वीप शॉट आपण पाहिला गेला. एक सिंगल आली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतो. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. रसाल ब्रदर्स या धावा कशा प्रकारे करणार. या धावा रोखल्या जाणार का शेवटच्या षटकामध्ये. रोखणार तर कोणता गोलंदाज आगेकूच होणार. करणार तर कोणता फलंदाज करणार. हे ऐकूया आणि पाहूया डीजेच्या मधुर संगीतानंतर. DJ Sangam in the mix. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद झुलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद झुलवा या जोडीनं मुंबईला फिरवा. थँक्यू. जोडीनं मुंबईला फिरण्याची वेळ आली. 31 डिसेंबर आहे मित्रा. जरूर 31 डिसेंबरला फिरू आपण. पण 31 डिसेंबरला कोणता संघ मला गोव्याला या खेळाडूंना घेऊन जाईल हे पाहण्याचं ठिकाण उद्या असणार. पण आज सर्व चित्र स्पष्ट होणार. सुपर 8 मध्ये कोणते संघ असणार हे आज तय होणार. कोण जाणार आणि जाणार तर जाणार. आमच्या धोत्रेच्या मंगेश दादाला बरोबर कोण घेऊन जाणार. तर गोलंदाजी मार्क वरती या विनोद घोडविंदे. विनोद घोडविंदे. पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं. स्ट्रेट आउट केलाय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल. एक धाव घेतली जाते. इथे आगे झाला. गाडी पटरीवरून निघाली होती. माघारी येण्यात नकार दिला. फलंदाज बाद. धोक्याच्या क्षणी बोलतात ना मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. लाजवाब. कारण बघा एक मत क्रिकेट मधली एक धाव खूप महत्वाची असते. तू मै तू मध्ये फलंदाज बाद झाला. झटका या ठिकाणी पाहिले गेलं. 32 धावा धावफलकावरती. अजूनही 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. नवीन फलंदाज करण भगत नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. रुपेश स्ट्राईकला आहे. तर आमचे सरपंच साहेब रवींद्र माली यांच्याकडून एक चौकार 500 रुपयाचा पारितोषिक असेल. अरुण भगतसाठी एक चौकार. करण भगतसाठी एक चौकार 500 रुपये. माली साहेब पारितोषिक लावलं यांनी. 5 चेंडू आणि 3 धावा. इथे ओरपी चेंडू हवाईचा परवत. शतरक्षक चेंडू खाली. इथे पुन्हा एकदा शतरक्षण खराब. याला बोलतात नशीब बलवत्तर. काय करणार शोएब अख्तर. नशीब बलवत्तर आहे फलंदाजचं. किती चांगली गोलंदाजी करा. किती फास्ट गोलंदाजी करा. तुमचं जालं फाटकं निघतंय. त्याला गोलंदाज तरी काय करणार. चांगला प्रयत्न होतो या ठिकाणी. 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या स्कोर कार्ड स्कोर लेवल 34 या आकड्यावरती. 4 चेंडू 1 धावांची गरज आहे. 2 झेल मॅचचं चित्र बदलून गेलं. 2 झेल म्हणजे 6 धावा झाल्या. 2 फलंदाज माघारी आले असते. अतिरिक्त दबाव पडला असता. इथे चुकी.
4 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत. एका धावीची गरज. ओरपी चेंडू या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा मिलिंद. इथे फलंदाज बाद झाले बघा. 1-2 झेल सोडल्या पण इथे 3 चेंडू एका धावेची गरज आहे. तर प्रथम पुन्हा एकदा वंदूया हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या गरजा महाराष्ट्राला. मी महाराष्ट्र, महाराष्ट्र माझा, मराठा माय माऊलींचा महाराष्ट्र आणि त्यामधील एक ऐतिहासिक जिल्हा रायगड जिल्हा, त्यामध्ये एक पाहतो क्रांतीवीरांची भूमी कर्जत तालुका, त्यामधील एक गाव सावले गावचं हे मैदान आणि या मैदानावरती रंगतोय पात्रज जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे तिसरा दिवस. इथे ग्लान्स केला बघा. आखलीचा बुद्धीचा वापर. चेंडूला ढकलून दिलं. एक सिंगल या ठिकाणी घेतले आणि या सिंगलने विजयी होतोय या ठिकाणी रसाल ब्रदर्स संघ. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं होतं. धन्यवाद. ज्यांचं शतरक्षण त्यांनी शतरक्षण लगेच शोधून घ्या. युवराज वॉरियर्स ती या मॅचचा हिरो. आता मॅन ऑफ द मॅच साठी जयसर टाय झाले. हा, दोघांनी 11 धावा केल्या. दोघांनी एक एक विकेट घेतल्याने एकच धाव खर्च केले. रुपेश धुले आणि त्याचबरोबर एक चांगली सुरुवात करून देणारा गणेश रसाल. तिथे पॉवर प्लेचं षटक गणेश रसालने टाकलं होतं. दादा ऐकून घ्या. पॉवर प्लेचं षटक गणेश रसालने टाकलं होतं. तिथे त्यांनी मंगेश आगिवलेला बाद करून एक चांगली कामगिरी केली होती. एकच धाव खर्च केली होती. रुपेशने तिसरं षटक टाकलं होतं. तिथे एक फलंदाज बाद करून एक हे गडी बाद केलं होतं. पण इथे रुपेशने 10 चेंडू घेतलेत.